किंग कार्स बायकलामध्ये जर कनेक्शनचा बोलायला गेला ना तर आमच्याकडे एक्सयूव्ही जे अवेलेबल आहे जे 3च्या आत तुम्हाला देणार आहे. BMची X1B आहे. इकडे जर्मन लव्हरसाठी जर्मन गाड्या आहेत. पार्टी आमच्याकडे 7 सीटर बी गाड्या आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला मी सांगतोय जर तुमचा बजेट 2च्या आत आहेत ना तर 2च्या आत नाही बी तुम्हाला मी 15 ते 20 15 गाड्या आरामात दाखवणार आहे, 10 ते 15. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. पण सर्वात पहिले इंट्रोड्यूस करूया किंग कारचे ओनर सात भाऊ. भाऊंना मराठी थोडी ॲडजस्ट करून घेतील पण त्यांची मराठीसाठी तुम्ही आठवणीने पहिले लाईक करा. भाऊ आज मराठीमध्येच आपण व्हिडिओ बनवूया कारण लोकांना बी कळेल. फक्त तुम्ही इयर आणि प्राइसिंगच सांगा, लोकांना बी कळेल आणि लोक आपल्याला भरपूर करून चाहतील पण. चला सर्वात पहिले आपण स्टार्ट करूया. आपली जी लो बजेटची गाडी आहे X1 हे गाडी सॉरी XUV 500 आहे. ही गाडी 2011चं मॉडेल आहे. हे गाडी डिझेल W6 आहे, W8 मध्ये कन्वर्टेड आहे. हे गाडीची प्राइस मार्केट चॅलेंजिंग आहे 2,85,000. सर X1 बी देऊन टाका ना बेस्ट प्राइस. BMW X1 डिझेल गाडी आहे. हे गाडी 2013 ची सिंगल ओनर आहे. गाडी खूप चांगली आहे. हे गाडी 5,50,000 ची आहे. सर स्विफ्ट काय डील मध्ये इकडे येऊ शकता, इकडे फोकस करा, या गाडीवर फोकस करा. काय डील आहे स्विफ्टची सांगा. हे स्विफ्ट आहे 2012 ची आहे. परफेक्ट. हे गाडी प्युअर पेट्रोल आहे, थर्ड ओनर आहे गाडी. गाडी ब्रँड न्यू फील देणार तुम्हाला. हे गाडी फक्त 2,45,000 ला देईल. पार्टी तुमची लो बजेटची बी गाड्या दिसत आहेत. काय डील आहे सर्वात पहिले सांगा ना अल्टोची. हे ऑल्टो 2015 ची आहे. स्पेस कमी आहे इकडे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही. हे गाडी 2015 ची आहे, प्युअर पेट्रोल आहे गाडी. हे गाडी मी तुम्हाला 1,65,000 ला देईल. आता इकडे फोकस करू शकता. i10 बी आमच्याकडे. काय डील आहे. हे i10 2012 ची आहे. हे स्पोर्ट्स वेरियंट आहे, प्युअर पेट्रोल आहे. हे गाडी तुम्हाला मी देईल 1,75,000. आता इकडे फोकस करा. लय दुसरं आमच्याकडे लय भारी भारी स्टॉक आहे, बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. पूर्ण व्हिडिओ तुमच्याच कामाची असणार आहे. सर आता होंडा सिटी काय डील देणार आहोत. हे होंडा सिटी 2016 ची सिंगल ओनर आहे. 50,000 किलोमीटर्स ड्रिव्हन आहे हे गाडी. हे मी तुम्हाला देईल 4,95,000 ला. सर ह्युंडाई वर्ना काय डील देणार. हे वर्ना 2012 ची आहे, मॅन्युअल ट्रान्समिशन, प्युअर पेट्रोल आहे. हे गाडी मी तुम्हाला देईल 2,85,000 ला. सर बाद में मी तुम्हाला कस्टमरला एक गोष्ट सांगणार की लोन नाही होणार आमच्याकडे. बरोबर. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, इकडं या डीलरशिपचं असं आहे का इकडे फायनान्सची फॅसिलिटी अवेलेबल नाही. जर तुम्हाला फायनान्स करायचं तर तुम्ही तुमच्या साईडने करू शकता, पण ह्यांचा असा फायनान्सचा सेक्शन नाही आहे. तुम्हाला कॅश वरती गाडी माझ्याकडे सगळी लो बजेट गाडी आहे. बरोबर. जर तुम्ही बघा 3च्या आत गाडी होणारच नाही. बरोबर 3च्या आत गाडी आहे, 2च्या आत गाडी आहे. तर या गाड्यांवर तुम्हाला बेबतलं फुकट काय बी डिटेल देऊन फायदा नाही. लोन नाही आहे तर नाहीच होणार. जर तुम्हाला कॅश वरती गाडी घ्यायची असेल तर इकडे या, आणि जर तुम्हाला कॅश वरती नाही तर तुम्हाला लोन काढायचं आहे तर तुम्ही स्वतःहून तुमचा लोन काढा. हे काय प्रोसेस करणार नाही. सर टोयोटा हे 2011चं मॉडेल आहे, बटन स्टार्ट आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे. हे मी तुम्हाला देणार 2,25,000 ला फिक्स प्राइसला. सर 2च्या आत देऊन टाका ही गाडी. हे गाडी आहे 2010 ची आहे, सिंगल ओनर गाडी, डिझेल आहे. परफेक्ट. हे गाडी मी तुम्हाला देईल 1,85,000 ला. आता इकडे पार्टी फोकस करू शकता. आमच्याकडे 2 गाड्या अवेलेबल आहेत लो बजेट मध्ये, आणि दुसरी पण सीएनजी मध्ये आहे. आता तुम्हाला व्हिडिओ स्किप जरा बी नको करू कारण 4 मिनिटांमध्ये तुम्हाला मी पुढचे 4 गाड्या दाखवणार आहे जे लो बजेट मध्ये आहे. भाऊ सर्वात पहिले SX4 काय डील देणार आहोत. हे गाडी आहे 2011 ची आहे, पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे. हे मी तुम्हाला देईल 1,85,000 ला. सर डिझायर काय डील देणार आहोत. हे पण सीएनजी गाडी आहे, 2008 ची आहे, 29 पर्यंत पासिंग केले आहे मी. हे गाडी थर्ड ओनर आहे, ZX आहे, मॅकविल एअरबॅग सगळं आहे गाडीमध्ये. हे गाडी मी तुम्हाला देईल 1,85,000 ला. आता इकडे फोकस करू शकता. लो बजेट मध्ये अजून गाड्या तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. डिझेल मध्ये माझ्याकडे स्विफ्ट आहे, चांगली गाडी आहे, 2007 ची गाडी आहे, 2027 पर्यंत पासिंग सगळे केले आहे मी. टायर्स पण 80% आहे. हे गाडी मी तुम्हाला देईल 1,70,000 ला. सर डिझायर हे डिझायर आहे 2011 ची, खूप चांगली ओरिजिनल पेंट मध्ये गाडी आहे. हे गाडी तुम्हाला देईल सेकंड ओनर, 50,000 किलोमीटर फक्त ड्रिव्हन आहे. हे गाडी मी तुम्हाला देईल 1,95,000 ला. भाऊ जर्मन लवर साठी काय आपण आज जर्मन मध्ये दाखवणार. जसे तुम्ही पहिले एक वेंटो दाखवली, आता मी पार्टी बघतोय तुमच्याकडे जर्मन मध्ये भरपूर गाड्या आहेत. 1 2 3 4 5 अजून जर्मन मध्ये गाड्या आहेत. तर सर्वात पहिले ही ब्लॅक ब्युटी सांगून टाका ना. हे ब्लॅक ब्युटी 2013 ची आहे. हे गाडी ऑलमोस्ट ब्रँड न्यू कंडिशन मध्ये आहे. गाडी खूप चांगली आहे. हे गाडी सेकंड ओनर आहे, प्युअर पेट्रोल आहे. मी तुम्हाला देईल हे गाडी 2,95,000 ला. सर एक अजून हे 2012 ची गाडी आहे, सिंगल ओनर, डिझेल व्हेरियंट, व्होल्क्सवॅगन वेंटो आहे. हे मी तुम्हाला देईल 2,25,000 ला. सर इकडे आता फोकस करतोय प्रीमियम गाडी, प्रीमियम नंबर सोबत हुंडई वर्ना 2013 ची आहे.
हे गाडी ऑटोमॅटिक आहे, डिझेल व्हेरियंट आहे. हे गाडी मी तुम्हाला देईल 3,20,000 ला. सर SX4 बी देऊन टाका. हे पण लो बजेटमध्ये आहे, 2011 ची आहे, सिंगल ओनर आहे, फक्त 29,000 किलोमीटर्स ड्रिव्हन आहे गाडी. हे मी तुम्हाला देईल 1,85,000 ला. सर इनोवा बी देऊन टाका ना बेस्ट प्राइस मध्ये. कारण 7 सीटर मी बघतोय, एक नाही दोन नाही तीन ऑप्शन्स आहे आपल्याकडे. जसा तुम्ही XV दिले 3च्या आत, तशाच ह्यामध्ये काहीतरी हे बेस्ट प्राइस 300 आत नाही आहे दादा. हे 2009 ची आहे, V व्हेरियंट आहे, 29 पर्यंत पासिंग केले आहे. हे गाडी मी तुम्हाला देईल 3,45,000 ला. Xylo का rate मध्ये तुम्हाला पाहिजे तर माझ्याकडे हे गाडी आहे Xylo, 2012चं मॉडेल आहे. हे गाडी सेकंड ओनर आहे, डिझेल आहे, ब्रँड न्यू टायर्स आहे. हे गाडी मी तुम्हाला देईल 2,25,000 ला. इनोवाची काय डील असणार? इनोवाची बी सांगू टाका. इनोवा 2010 ची आहे. हे गाडी सेकंड ओनर आहे, G4 आहे. हे गाडी मी तुम्हाला देईल 3,80,000 ला. 30 पर्यंत पासिंग पण केले आहे मी. ही लो बजेटची i10 दिसते भाऊ, काय डील आहे गाडीची? हे गाडी 2011 ची आहे, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, प्युअर पेट्रोल आहे. गाडी खूप चांगली आहे. हे गाडी फक्त 1,75,000. जसं तुम्ही छोटी गाडी दाखवली i10 Hyundaiची, जसं Volkswagen मध्ये आता मी बघतोय 3 आपल्याकडे ऑप्शन आहेत. एक ही पोलो, एक व्हाईट वाली आणि एक 5ची बी आहे. काय डील असणार आहे सर्वात पहिले ही सांगा. हे फुल्ली मॉडिफाईड आहे सर्वात पहिले ना. आहे GT मध्ये. मी थोडा एक लोकांना मार्केट मॅकविल्स बरोबर मी थोडा लोकांना शॉर्ट दाखवतोय कारण लोकांना डिसिजन घ्यायला इझी होईल. बघू शकता लय भारी गाडी आहे. काय डील आहे भाऊ, डील सांगा ना. हे 2013 ची गाडी आहे, डिझेल व्हेरियंट आहे. हे गाडी काय काम नाही गाडीमध्ये, ब्रँड न्यू कंडिशन मध्ये आहे. हे मी तुम्हाला देईल 2,95,000 ला. सेकंड ओनरशिप गाडी आहे. व्हाईट कलर मध्ये काय डील आहे? हे पेट्रोल गाडी आहे, 2013 ची. हे पण MH12 पासिंग जर 12 पासिंग आहे, पुण्यावरनं बघित असेल तर त्यांच्या फायद्याचा सौदा आहे. हे गाडीमध्ये रस्टिंग काय नाही. हे गाडी मी तुम्हाला देईल 2,95,000 ला. 13 ची सेकंड ओनर पेट्रोल गाडी, खूप चांगली, नेक्स्ट टू ब्रँड न्यू चॅलेंज. आता आम्ही तुम्हाला ब्लॅक कलरची दाखवतो आणि व्हिडिओ एंड करणार आहोत. ब्लॅक कलर मध्ये बी MH06 पासिंग मध्ये पोलो आहे. काय डील आहे सर? हे 2012 ची आहे. हे गाडी डिझेल आहे. गाडीमध्ये काही पण काम नाही, 1 रुपयाचे काम नाही. 2012 ची ब्रँड न्यू सस्पेन्शन वर्क केले आहे मी. हे गाडी मी तुम्हाला देईल 1,85,000 ला. डिझेल व्हेरियंटची गाडी बघू शकता आपल्याकडे. हे पण सगळे ऑप्शन्स आहे. अगर कोणाला मोर ऑप्शन्स पाहिजे तर आमच्याकडे और ऑप्शन्स आहे. तुम्ही बघा इकडे. और एक बात फात भाई, हिंदी में बोलूँगा कि यहाँ पे लोन फैसिलिटी अवेलेबल नहीं है. और आपके व्यूवर्स को जो भी आपकी वीडियो देख के आएगा उनके लिए RC ट्रांसफ़र ऑल ओवर महाराष्ट्र फ्री रहेगा. तो कलेक्शन की बात करूँ ना बॉस, देख सकते हो हमने 3 के अंदर आप लोगों को XCV बताया. BM का भी ऑप्शन था हमारे पास, होंडा सिटी थी, स्विफ्ट थी. 2 के अंदर नहीं तो भी हम लोग ने 10 से 15, मेरे को लगता है 15 गाड़ी तो बताया है. 15 है और आने वाली है. ये तो आज अपन ने, आप जा रहे हो कल, इसके लिए अर्जेंट में बनाए वीडियो. और भी इसके अलावा भी किसी को गाड़ी चाहिए तो और भी 2-3 दिन में और भी एक मैं आपको एक चीज बोलना चाहूंगा. जर तुम्हाला लो बजेट मध्ये कोणती भी गाडी घ्यायची असेल ना, लो बजेट म्हणजे किती बजेट, 2च्या आत, तर ह्यांना आठवणीने कॉन्टॅक्ट करा. कारण ह्यांच्याकडे एका टायमावर 2च्या आत 10 ते 15 गाड्या असतात. जसे मी तुम्हाला आज दाखवली Volkswagenची गाडी, इकडं आम्ही SX4 बी दाखवली तुमच्यासाठी. तर फक्त तुम्ही ठाणून या की तुम्हाला गाडी घ्यायची आहे. 7 बाय तुमचा ड्रीम फुलफिल करतील. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नाही आहे तर अशा लोकांपावत ही व्हिडिओ आठवणीने शेअर करा ज्यांना युज्ड कार घ्यायची आहे.